2024ला महाराष्ट्र सरकारने परिवहन खात्याच्या अंतर्गत ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती आणि त्या कल्याणकारी मंडळाच्या घोषणेचं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वागत केलं, सरकारला अभिनंदन दिलं, धन्यवाद दिला। पण त्यानंतर आम्ही बघितलं जेव्हा सरकारने त्याचा GR काढला आणि तो GR संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा आला, त्या GRला आम्ही जेव्हा बघितलं तर ते GRमध्ये ऑटो रिक्षा चालकांच्या भविष्याच्या स्थायी योजना कुठल्याही पद्धतीच्या दिसत नव्हत्या। योजना त्यांनी 4-5 दिल्या होत्या, पण त्या योजनांचा कुठलाही खुलासा किंबहुना त्या योजना कशा पद्धतीनं राबवल्या जातील किंवा त्या योजनेचा कशा पद्धतीनं ऑटो चालकांना फायदा होईल, लाभ होईल या संदर्भातली कुठलीही भूमिका त्या GRमध्ये स्पष्ट केलेली नव्हती। आणि म्हणून ऑटो रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सरकारला एक 10 सूचना दिलेल्या होत्या। त्या सूचना अशा होत्या की त्यामध्ये आम्ही सरकारला मागणी केली होती की कल्याणकारी मंडळामध्ये आमचा ऑटो रिक्षा चालक जर सभासद झाला तर तो 65 वर्षाचा झाल्यानंतर त्याला 6 ते 10 हजार रुपयापर्यंत त्याला पेन्शन मिळावी। ऑटो रिक्षा चालकांचे मुलं उच्च शिक्षणासाठी जर शिक्षण घेत असतील तर अशा वेळेला त्याला 5 ते 10 लाखापर्यंत या कल्याणकारी मंडळातून अर्थसहाय्य मिळावं। ऑटो रिक्षा चालकाच्या मुलीचं लग्न जर असेल तर त्या मुलीच्या लग्नाकरिता त्याला 2 ते 3 लाखापर्यंत या कल्याणकारी मंडळातून अर्थसहाय्य मिळायला हवं। ऑटो रिक्षा चालकाच्या परिवारासाठी 10 लाखापर्यंत त्याला आरोग्य कवच मिळावं। अशा अनेक योजना आम्ही सरकारला त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही पाठवल्या होत्या, पण सरकारने त्या सगळ्या योजनांना केराची टोपली दाखवत त्यांनी जो GR काढला, हम करे सो कायदा, या पद्धतीनं त्या कल्याणकारी मंडळाची योजना ते राबवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांच्या GRमध्ये एक 6 नंबरवर त्यांनी अशा पद्धतीचं नमूद केलेलं आहे की ऑटो रिक्षा चालकाला 2च अपत्य असली पाहिजेत, पती पत्नी आणि त्याला 2 मुलं। आता 4च लोक जर असतील तोच त्या कल्याणकारी मंडळाचा सभासद होईल, अशा पद्धतीची भूमिका सरकारने त्या GRच्या माध्यमातून मांडली। आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये आज 50% ऑटो रिक्षा चालक असे आहेत की ज्यांना 2च्या वर अपत्य आहेत। मग 2च्या वर ज्यांना अपत्य आहेत त्या लोकांना त्या मंडळाचा लाभ मिळेल का, हा प्रश्न निर्माण होतो। या बाबतीत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि पण त्या योजनांचा कुठलाही खुलासा किंबहुना त्या योजना कशा पद्धतीनं राबवल्या जातील किंवा त्या योजनेचा कशा पद्धतीनं ऑटो चालकांना फायदा होईल, लाभ होईल या संदर्भातली कुठलीही भूमिका त्या GRमध्ये स्पष्ट केलेली नव्हती। आणि म्हणून ऑटो रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सरकारला एक 10 सूचना दिलेल्या होत्या। त्या सूचना अशा होत्या की त्यामध्ये आम्ही सरकारला मागणी केली होती की कल्याणकारी मंडळामध्ये आमचा ऑटो रिक्षा चालक जर सभासद झाला तर तो 65 वर्षाचा झाल्यानंतर त्याला 6 ते 10 हजार रुपयापर्यंत त्याला पेन्शन मिळावी। त्यानंतर त्याला जर ऑटो रिक्षा चालकाला नवीन ऑटो रिक्षा घ्यायचा असेल तर त्यावेळेला त्या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून त्या ऑटो रिक्षा चालकाला बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावं। संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यास्थळी शासकीय जमिना कल्याणकारी मंडळाने घ्याव्यात आणि त्याच्यावर घरकुलची योजनासारखी योजना राबवून ऑटो रिक्षा चालकांना घरं उपलब्ध करून देण्यात यावी। ऑटो रिक्षा चालकांचे मुलं उच्च शिक्षणासाठी जर शिक्षण घेत असतील तर अशा वेळेला त्याला 5 ते 10 लाखापर्यंत या कल्याणकारी मंडळातून अर्थसहाय्य मिळावं। ऑटो रिक्षा चालकाच्या मुलीचं लग्न जर असेल तर त्या मुलीच्या लग्नाकरिता त्याला 2 ते 3 लाखापर्यंत या कल्याणकारी मंडळातून अर्थसहाय्य मिळायला हवं। ऑटो रिक्षा चालकाच्या परिवारासाठी 10 लाखापर्यंत त्याला आरोग्य कवच मिळावं। अशा अनेक योजना आम्ही सरकारला
त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही पाठवल्या होत्या. पण सरकारने त्या सगळ्या योजनांना केराची टोपली दाखवत त्यांनी जो GR काढला, हम करे सो कायदा, या पद्धतीनं त्या कल्याणकारी मंडळाची योजना ते राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या GRमध्ये एक 6 नंबरवर त्यांनी अशा पद्धतीचं नमूद केलेलं आहे की ऑटो रिक्षा चालकाला 2च अपत्य असली पाहिजेत, पती पत्नी आणि त्याला 2 मुलं. आता 4च लोक जर असतील तोच त्या कल्याणकारी मंडळाचा सभासद होईल, अशा पद्धतीची भूमिका सरकारने त्या GRच्या माध्यमातून मांडली. आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये आज 50% ऑटो रिक्षा चालक असे आहेत की ज्यांना 2च्या वर अपत्य आहेत. तो कार्यक्रम असा सुरू केला आहे की महाराष्ट्रातल्या संपूर्ण RTOला असे दिशानिर्देश दिले गेलेत की ऑटो रिक्षा चालकांना तुम्ही रस्त्यावर पकडा. RTOचे अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर फिरतायत आणि ऑटो रिक्षा चालकांना थांबवतायत आणि त्यांना म्हणतायत की तुम्ही या कल्याणकारी मंडळाचा सभासद व्हा. जर तुम्ही सभासद झाले नाहीत तर तुमचं परमिट रिन्युअल असेल, फिटनेस तुम्हाला करायचं असेल, तुमचं लायसन्स रिन्युअल असेल तर ते आम्ही करणार नाही. म्हणजे हा एक प्रकारे हिटलरशाही निर्णय आमच्यावर लादला जातोय आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली होती. येणाऱ्या 15 मार्चला आम्ही मुंबईमध्ये या ऑटो रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष शशांकराव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 15 मार्चला मुंबईला आमची संपूर्ण महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग आहे, बैठक घेतो आहोत आम्ही. आणि त्या बैठकीमध्ये या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही तिथे भूमिका घेऊ आणि त्याच्यानंतर आंदोलनाची दिशा आम्ही ठरवून या सरकारच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळात आम्ही एक उग्र स्वरूपाचं आंदोलन उभं करणार आहोत.